तळल्यानंतर चौपट फुलणारे नाचणीचे पापड तुम्ही बघताय। तळूनच काय भाजून देखील हे पापड दुपटी तिपटीचे फुलतात। खूप खुसखुशीत असे हे पापड होतात। 2 किलो नाचणीचे पापड मी तयार केलेले। त्यासाठी नाचणी 1 दिवस आणि रात्र अशी भिजवून ठेवलेली आणि तिला मोड आणायला ठेवली। असं कॉटनच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं रात्रभरासाठी। छान हलका बारीक मोड येतो त्याला। दुसऱ्या दिवशी सावली तिला कोरडी केली, हलकी ओलसर असताना हिला दळून आणली आणि मग वस्त्रगाळ हे पीठ तयार करून घेतलं। वस्त्रगाळ केल्यामुळे वरती भरपूर कोंडा राहतो आणि छान पिवळसर हे पापड तयार होतात। आता हे पीठ मोजून घेतलं। याच्यात ओललेल्या गव्हाचं पीठ देखील मोजून टाकले आणि सगळं साहित्य मोजून मापून टाकले, जसं पापड खार, मीठ, जिरं, बडीशोप, ओवा, पांढरं तीळ आणि थोडासा हिंग। हे पीठ एका भांड्याने मोजून घेतलं, म्हणजे दुपटीचं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ आटायचं आहे। आता आपण 1 इनो सोळ्याची पुडी देखील वापरणार आहे, त्यामुळे खूप खुसखुशीत हे पापड तयार होतात। आता मोजून मापून पाणी घेऊन छान हे पीठ हाटून घेतलं आणि भरपूर असं शिजून घेतलं। पूर्ण गार झाल्यानंतर छान हे पापड साच्याने तयार करून घेतलेत। खूप बनवायला सोपे, सविस्तरपणे परफेक्ट रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। फुल रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, जरूर चेक करा। मला खात्री तुम्हाला जरूर आवडेल। रेसिपी जरा देखील आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा। चला तर मग पुन्हा